नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पुन्हा मोदीच म्हणजे आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला उघडपणे सांगतो की नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. काय आहे, कशासाठी आहे, का ते महत्त्वाचे आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला समजेल हळूहळू की नरेंद्र मोदी का हवेत. म्हणजे मी अभ्यासपूर्ण बोलत असतो. मी काय कुठलं काय सोशल मीडियावरची एखादी चिटोरी बिटोरी वाचून तुम्हाला इकडे ज्ञान पाजळायला येत नाही. त्याच्या भविष्यातील 50-60 वर्षानंतर त्याचे काय परिणाम होतात या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करतो आणि त्यानंतरच मी या गोष्टी तुम्हाला सांगायला येतो. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत बारकाईने हे सगळे व्हिडिओ ऐकायला असं समजून घेतो स्वतःशी आणि मी बोलायला चालू करतो. नरेंद्र मोदीच आपल्याला का हवेत. 2014ला नरेंद्र मोदी आल्यानंतर नरेंद्र मोदींनी मी एक पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पेसिफिक व्यवस्थित सांगून टाकतो. हा देश, ही जी माती आहे, ही हिंदुस्थानाची माती, ही हिंदू धर्मासाठी आपल्याला राखून ठेवलेली आहे. इथं सर्व धर्म समभाव पाजळायला येणाऱ्या लोकांनी जरा एक लक्षात ठेवावं, ही जे बाकीच्या काही 54 मुस्लिम राष्ट्र आहेत ती मुस्लिमांसाठी ठेवलेली आहेत. जेव्हा फाळणीचा तुम्हाला इतिहास सांगतोय आणि जी फाळणी करण्यात आली त्याच्यासाठी हिंदुस्थान हे जो भारत आपल्याला दिसतो हा हिंदू धर्मासाठी ठेवलेला आहे. त्यामुळे इथला पहिला अधिकार इथल्या हिंदूंचा आहे. इथला पहिला अधिकार किंवा इथल्या सगळ्या गोष्टी ह्या हिंदूंनी ठरवाव्या. बाकीच्या धर्मातल्या लोकांनी जास्त करून इथे ढवळाढवळ करू नये. कारण आम्ही हिंदू जर पाकिस्तानात जाऊन ढवळाढवळ करत नसू, आम्ही जर बांगलादेशमध्ये काही जाऊन आमच्या ज्ञान पाजळत नसू, तर तुम्ही इथं पाजळू नये असं मला देखील वाटतं. कारण फाळणीच्या वेळेला मुस्लिम राष्ट्र वेगळी आणि हिंदू राष्ट्र वेगळी, पण इथं मात्र हे जे सगळे कोंबून ठेवलेत नाही नको ते, या सगळ्यांनी आपल्या देशाचं राजकारण दूषित करून टाकले. आणि या हिंदू मुस्लिम आणि या असल्या जाती धर्माच्या घाणेरड्या एका बाजूच्या राजकारणावर अनेक लोक निवडून येतात. अनेक लोकांनी ही सगळी लोकशाही चालवतात. पण या सगळ्या गोष्टीला नरेंद्र मोदी अपवाद आहेत. काय आहेत, कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. आता अनेक जण अनेकांच्या चष्म्यातून पाहत असतील की नरेंद्र मोदी म्हणजे नुसता धर्म करणारा माणूस आहे. तो फक्त हिंदू धर्माविषयीच बोलतो, हिंदू धर्माचंच काम करतो आणि तो फक्त विकास न करता धर्माच्याच गोष्टींमध्ये अडकलेला असतो आणि धर्माच्याच नावावरती निवडणूक लढवून येतो असं अनेकांच्या चष्म्यातून वाटत असेल. कारण अनेकांना असं वाटतं की दादा महागाई खूप झाली, पेट्रोल वाढलं, भाजीपाल्याचे दर वाढले, शेतकरी भेकायला लागला, तिकडे ते मणिपूरमध्ये हिंसा झाली, इकडे ते कोणते वरती बसलेत ना लडाखमध्ये ते सगळे मोर्चे काढायला लागले. या सगळ्या गोष्टींमध्ये बोलत असताना ही लोक असं म्हणतायत की नरेंद्र मोदी आम्हाला नको. कोण बोलतायत? डाव्या विचारसरणीचे आपल्या देशातील लोक. आता याच वेळेला एका दुसऱ्या बाजूला सगळ्या देशभरातून किंवा सगळ्या जगभरातून, माफ करा, सगळ्या जगभरातून सगळे मोठे बिझनेसमॅन असो, सगळे मोठे राजकारणी असो, सगळे मोठे अर्थतज्ञ असो, हे सगळे एकच सांगतायत की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये भारत हा देश जगामध्ये दुसऱ्या स्थानावर असेल. म्हणजे ते मूर्ख आहेत आणि आपले इथले महागाईवर आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या विषयावर बोलणारी लोक ही शहाणी आहेत असंच आपल्याला समजावं लागेल. जर आपण यांना मूर्ख म्हणलो तर सगळ्या लोक आपल्याला मूर्ख समजतील. हा सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत, आपल्याला हे दिसून येते लगेच. पण नरेंद्र मोदीच का? मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी फक्त धर्मासाठी म्हणून त्यांना पाठिंबा देत नाही. हे पहिलं मी तुम्हाला क्लिअर करतो. राम मंदिर बांधलं, चांगली गोष्ट केली. 500 वर्षानंतर बांधायला पाहिजे होतं, बांधायलाच पाहिजे, कारण ते हिंदूंचं मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भूमी, हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे, हे उघडपणे मी तुम्हाला सांगतो. बाकीच्या लोकांनी इथं मचमच आणि जास्त वचवच करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला प्रत्येकाला आपापले देश किंवा आपापल्या सगळ्या जमिनी जागा सगळ्या वाटून दिलेल्या आहेत. इथं हिंदूंनी राहावं, चांगल्या गोविंदाने राहावं आणि बाकीच्याही धर्मीयांनी व्यवस्थित हिंदूंसोबत राहावं, नक्कीच राहावं, ज्यांनी त्याने आपापली जागा बहावून राहावं. उगाच त्यांच्या हिंदूंच्या तंगड्यात तंगडं घालण्यासाठी किंवा हिंदूंनी यांच्या तंगड्यात तंगडं घालण्यासाठी जाऊ नये. राम मंदिर बांधलं, राम मंदिरानंतर नरेंद्र मोदींनी 370 हटवला. आता 370 हटवला याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे होणारी हिंसा. म्हणजे त्या ठिकाणी 370 आल्यामुळं आज ज्या प्रकारची शांतता जम्मू काश्मीरमध्ये नांदले ना, 370 हटवायच्या आधी जाऊन कधीतरी जम्मू काश्मीरमध्ये राहिलं असतं ना, तुम्हाला समजलं असतं कुठे गेले आमचे तिथले सगळे लोक, ज्या लोकांना मारून टाकलं, कुठे गेले तिथले ते आमचे पंडित बांधव. तिथं जम्मू काश्मीरमध्ये यांना कापून बिपून टाकलं.
मारून टाकलं सगळ्या हिंदूंना. तिथं आपली जर मिलिटरी तिथं जात असेल तर त्या मिलिटरीवरती दगडफेक केली जायची, गोळ्या मारल्या जायच्या त्यांना. कुठून यांच्याकडे शस्त्र आली? या पाकिस्तान मार्गे यांच्याकडे शस्त्र यायची. हे सगळे दहशतवादी संघटनांची यांची कनेक्शन. आज 370 हटवल्यामुळे आज आपल्या केंद्रातून त्या सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात. तिथं पोलीस यंत्रणा लावण्यात आली. तिथं आज मिलिटरी चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींना चोख जिथल्या तिथं ठेवते. 370 हटवणं चुकीचं होतं? हे जे सेक्युलरवादी प्रश्न उचलतात याच्यावरती, हे काय चुकीचं होतं का हटवणं? योग्यच होतं. राम मंदिराचा मुद्दा, 500 वर्ष ज्या राम मंदिराला लागली ते राम मंदिर उभं करणं चुकीची गोष्ट आहे, आम्ही चुकीचं समजतो. या सगळ्या धर्माच्या गोष्टी पाहता नरेंद्र मोदींनी फक्त धर्म नाही केला. या देशाला, मला त्यांना माहिती आहे की या देशाला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, उभं केलं. या देशाला रस्ते हवेत दिले. या देशाला जगासोबत टक्कर घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतील ना त्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केल्या. जरा जा 2014च्या आधी, सारे साधं उदाहरण देतो. 1 GB चा डेटा तुम्हाला किती रुपयाला मिळायचा त्याचा विचार करा आणि आज इंटरनेटची किमया बघा या देशामधली. नरेंद्र मोदी आले, लगेच जिओ फुकट करून टाकलं. आता अनेकांना वाटेल की ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती. अरे बाबांनो, आज ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी नाही, त्याच्यामध्ये असली ना जरी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी तरी त्याचे चांगले परिणाम आज आपण पाहतोय. आज घ्या सोशल मीडिया, घ्या. आज सोशल मीडियाने या देशाला, तुम्ही सोशल मीडियाची दुसरी बाजू बघा, त्याची पण चांगली बाजू असते सोशल मीडियाची. त्या चांगल्या बाजूने या देशाला खरोखर मला असं वाटतं मजबूत बनवलंय. तुम्हाला काय घडतंय काय नाही घडत, सोशल मीडियामुळे सगळं जग आपल्याला जवळ येऊ लागलंय. सोशल मीडियामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू लागलेत. माणसाकडे एक चांगली जागरूकता निर्माण झाली आणि त्याच सोशल मीडियावरती काही घाण करणारी घाणेरडी लोक पण भरपूर वाढायला लागलेत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या प्रकारे देशानं प्रत्येक गोष्टीमध्ये एक, मला असं वाटतं, अव्वल नंबर मिळवलाय, त्याच्या 10 वर्षामध्ये त्याच्या मागे नरेंद्र मोदींचा हात आहे. त्याच्या मागे त्यांचं विजन आहे. नुसतं धर्म करत नाही बसला माणूस. आणि तो जर धर्म करत बसला असता तर आम्ही त्यांना कधीच बाजूला करून टाकलं असतं. चल, धर्म पोट भरणार नाही, नक्कीच भरणार नाही, विकास ही हवाच त्याच्यासोबत, पण धर्मही सोडून चालणार नाही. तोही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदूंच्या भूमीत राहतोय, आम्हाला आमचा धर्म देखील मानला पाहिजे. चला, यांनी यांचा धर्म पाळायचा आणि आम्ही आमचा फक्त सर्व धर्म समभाव करत बसायचं, असं नाही चालत. हां, आणि या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान नरेंद्र मोदींनी जर धर्माच्या फक्त गोष्टी केल्या असतात तर आज नरेंद्र मोदींना लोकांनी कधीच पटलावरून फेकून दिलं असतं. पण ज्यांना उजव्या विचारसरणीच्या लोकांना नरेंद्र मोदी पटतायत, त्यांना का पडतात? कारण त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला. आज देशामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक ज्या गोष्टी किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या मोठ्या प्रमाणामध्ये, रिन्युएबल एनर्जीकडे जो देश आपला जातोय, अरे याच्या मागची खूप काही मोठी उदाहरणं आहेत. आज आपण वीज निर्माण करणारा देश, स्वतःच्या देशात वीज निर्माण करणारा देश हा कधी उपाशी मरू शकत नाही. सध्याच्या घडीलाही सगळ्यात महत्त्वाचं वास्तव आहे. आज या सगळ्या गोष्टींना चालना मिळत आहेत आणि हे बाकीचे काही विरोधक काही टिमक्या मारत बसल्या त्यांच्यावरती, यांना माहिती पण नाहीये. आज 70 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये, 70 वर्ष, 2010 पर्यंत आपल्याला मोबाईल, इंटरनेट या गोष्टी माहीत नव्हत्या. 2010 पर्यंत त्याच वेळेला जगामध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जात होत्या. म्हणजे आम्ही किती मागे होतो. आज आपण बघा आपल्याकडे आज जी गोष्ट आपल्याकडे येते ना, जी गोष्ट अमेरिकेत येते, जी गोष्ट चायनात येते, तीच गोष्ट त्या क्षणाला आपल्या भारतामध्ये मिळते. ही आपली ताकद आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतक्या त्यांच्या बरोबरीला येऊन ठेपलोय. त्याच्या मागे काय काँग्रेसचा हात नाहीये. याच्या मागची सगळ्यात मोठी मेहनत ही नरेंद्र मोदींची. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या, अनेक गोष्टी. आज रस्त्यांचा विकास घ्या. आज रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर काय वेगानं पळतंय या देशाचं. फिरा कधीतरी देश, घरातनं बाहेर पडा. तुमच्या गल्लीच्या पुढच्या रस्त्याला खड्डे असले म्हणजे अख्ख्या देशाला खड्डे नाही आहेत, हे जरा लक्षात घ्या. आम्ही इतके संकुचित झालोय, आम्ही इतके सेक्युलर झालोय. आम्हाला असं वाटतं की माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांना आरोळी फोडली म्हणजे अख्ख्या देशातला शेतकरी मातीमोल झाला. असं नसतं. आज एक गरिबीविषयी बोलतात, गरिबीविषयी लोक बोलतात. नरेंद्र मोदींनी गरिबी हटवलेली. चला, नरेंद्र मोदी कसे गरिबी हटवतील रे तुमची? ते कशी गरिबी हटवतील? जो माणूस शिकलेला आहे, ज्याला चांगली नोकरी मिळाली आहे, तो श्रीमंतच होणार आहे. जो माणूस अनपढ आहे, काहीतरी काम करतोय, काम केलेल्या पैशातून दारू पिऊन घरी येऊन बायका पोरांना मारतोय, त्याची गरिबी नरेंद्र मोदींनी हटवायची. गरीब आणि श्रीमंत यातली दरी काय सांभाळायला आपण पंतप्रधान निवडून देत नाही. हे आपल्या सर्वतोपरी आपल्या हातात असतं. पण आपल्या जीवनावश्यक लागणाऱ्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवून देणं हे सरकारचं काम आहे. हे मिळालं पाहिजे, नक्कीच मिळालं पाहिजे. एखादा शेतकरी शेती करत असेल ना, त्याला वीज त्याच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे. हे सरकारचं काम आहे. आता सरकारचं काम हे नाहीये की त्यानं लावलेल्या 1 एकरामध्ये तेवढा कांदा पिकूनच आला पाहिजे. हे काय कोणाच्या हातात नाहीये. असा काही विचार करतो आम्ही.
सगळ्या गोष्टी सरकारने करून द्याव्या। मला वाटतं ना, भाव दिला पाहिजे, नक्कीच दिला पाहिजे, पण आज ज्या प्रकारे आम्ही जर अभ्यास केला शेतकऱ्यांचा, आज महाराष्ट्रामध्ये एका वेळेला कितीतरी लाखो शेतकरी कांद्याचंच पीक घेत आहे। म्हणजे आमच्याकडं ज्या प्रकारची सीझन वाईज किंवा आम्ही म्हणतो जशी ऋतू वाईज ज्या प्रकारचे आमच्याकडे पिकं असतात, आज त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हालताना दिसत आहेत। आज 10-20 वर्षापूर्वीचा शेतकरी तो सेंद्रिय शेतीच करत होता ना, तर त्याला काय युरिया बिरिया घेण्यासाठी त्याकडे काय पैसे होते 20 वर्षापूर्वी? नव्हते। तुम्ही जरा मागे जाऊन आई वडिलांना कधीतरी विचारा की पहिली शेती आपण कशी करायचो, शेणखतावरची शेती करायची। आज सगळी रासायनिक खतं आम्ही टाकायला लागलो, आमच्या जमिनीची गुणवत्ता बिघडली। आज आम्ही ज्या प्रकारचं ग्लोबल वॉर्मिंग वाढलंय, आज अवकाळी पाऊस कधीही पडतोय। आता या सगळ्या गोष्टी काही शासनाच्या हातात नाही आहेत किंवा मोदीच्या हातात नाही की मोदीने पाऊस पाडला, अशा गोष्टी होत नाहीत। याच्या मागे खूप काही कारणं असतात, मग ते भौगोलिक कारणं असतील, मग ते आपल्या काही रोजच्या प्रक्रियांमध्ये घडलेली कारणं असतात। त्याला सगळ्या गोष्टी सामोरे घेऊन जावं लागतं, तेव्हा या गोष्टींची कुठेतरी आपल्याला उत्तरं मिळायला लागतात। राहिला प्रश्न बेरोजगारीचा, अनेक जण म्हणतात की बेरोजगार आहे आम्ही एवढे शिकलोय, आम्ही इंजिनियर झालोय, आम्ही असं झालोय, आम्ही तसं झालोय। या भारतामध्ये आज 150 कोटीची लोकसंख्या आपल्या देशाची, आज 150 कोटी लोकसंख्या असून देखील आज आपल्या देशामध्ये निदान 90 ते 85% लोक हे कामधंदा करतायत। तुम्ही एक लॉजिकली गोष्ट पहा, एवढी लोकसंख्या असून देखील आपल्याकडे एवढे उद्योगधंदे आहेत आणि त्या उद्योगधंद्यांना चालना देत आहेत किंवा मिळते। आज जर या सगळ्या गोष्टी नसत्या ना, तर 50% तरुण आणि 50% सगळे बेरोजगार झाले असते, पण आज त्या रोजगारीचा निदान दर तरी कमी आहे। हे मेक इन इंडियाला हसत होते हे विरोधक, मेक इन इंडिया काय बनवतात? अरे बाबांनो, आज एक साधा चायनीज मोबाईल आहे ना, तो चायनीज मोबाईल जो चायनामध्ये बनायचा पहिला, आज त्याची असेंबलिंग आपल्या इंडियामध्ये केली जाते, आज आपल्या भारतामध्ये केली जाते। इथं बनवा, नरेंद्र मोदींनी सांगितलं, जे काही माझ्या भारतात विकायचे ना, इथं येऊन बनवा, इथल्या माझ्या लोकांना रोजगार मिळू द्या, मग इथं विका। आज त्याच्यातून कितीतरी उद्योग किंवा सगळे जॉब वाढले। या सगळ्या गोष्टी आम्ही नाही पाहणार, बारकाईनं खोलामध्ये जाऊन। आता मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला नाही सांगत बसत, तेवढा वेळही नाही आणि तुम्ही तेवढं ऐकण्यात इंटरेस्टेड देखील नाही आहात, पण या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करावा लागेल। उगाच काहीतरी बोलून आम्हाला काहीतरी उगाच चुकीचं लोकांना मतं देऊन चुकीच्या लोकांना तिथे वर बसवून आपलं नुकसान करून घेऊ नका। माझं एक वैयक्तिक मध्ये माझ्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी आणि या सगळ्या लोकांची सत्ता येणं फार महत्त्वाचं आहे। 70 वर्षात त्यांनी काही केलं नाहीये, मी तुम्हाला सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, 70 वर्षामध्ये यांनी काही केलं नाही आणि जे केलं ना ते याच्यापेक्षाही दुप्पट अपेक्षित होतं। 70 वर्ष म्हणजे काय झालं तुम्हाला माहितीये का? एखाद्या देशाचा चेहरा मोहरा बदलला असता, पण आज ते सगळं जाऊ, तो गेला वेळ, ती वेळ निघून गेली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आज खरोखर आपल्या देशाला जगामध्ये अव्वल होण्याची वेळ आली आणि याच्यासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे लागतील। बाबांनो, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, विनंती करण्यापेक्षा तुम्ही सुज्ञ आहात, मी काय तुम्हाला सांगत नाही बळजबरीने की त्यांनाच मतदान करा, अभ्यास करा, अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्या। जेव्हापासून भारत आपला स्वतंत्र झाला, प्रत्येक वर्षाचा अभ्यास करा, काय झालं, कसं झालं, कुठं झालं, कशामुळं झालं, काय परिस्थिती होती, कसं राजकारण फिरवलं गेलं, ते आज तागायत प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक अभ्यास करा, तुम्हाला तुमची उत्तरं मिळून जातील। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।